हॅलो स्टुडंट्स, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण आतापर्यंत सेंट्रल नर्वस सिस्टीम हा पार्ट पाहत होतो की ज्याच्यामध्ये आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये येणारे स्ट्रक्चर, लोकेशन आणि फंक्शन हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरला आपण या नर्वस सिस्टीममधला सेकंड नर्वस सिस्टीम हा जो पार्ट आहे की जी आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते, ज्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं, हा पार्ट स्टार्ट करतोय. तर पहा, पेरिफेरल नर्वस सिस्टीम याचा अर्थ असा होतो द नर्वस सिस्टीम विच कनेक्ट्स सेंट्रल नर्वस सिस्टीम टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे अशी जी नर्वस सिस्टीम जी सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्ट करत असते डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि बॉडी पार्ट्स यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे की याच्यामध्ये नर्व्ज येतात, म्हणून पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही नंबर ऑफ नर्व्जमध्ये काय झालेली आहे, डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये 3 प्रकारच्या नर्व्ज येतात की ज्याच्यामध्ये सेन्सरी नर्व्ज आहेत, मोटार नर्व्ज आहेत आणि मिक्स्ड नर्व्ज आहेत. तर सुरुवातीला आपण सेन्सरी नर्व म्हणजे काय, मोटार नर्व म्हणजे काय किंवा मिक्स्ड नर्व म्हणजे काय हा पार्ट पाहणार आहोत. तर पहा, सेन्सरी नर्व म्हणजे काय, तर ज्या सेन्सरी नर्व ज्यांना ॲफरंट नर्व असंही म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये ॲफरंट नर्व फायबर प्रेझेंट असतात, की या नर्व रिसेप्टर ऑर्गनकडून जे काही सेन्सरी इम्पल्सेस आहेत हे ट्रान्समिट करत असतात सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे, ज्यांना म्हटलं जातं सेन्सरी नर्व्ज असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे तो मोटार नर्व्ज, की ज्या मोटार नर्व्ज यांना इफरंट नर्व्ज असंही म्हटलं जातं की जे मोटार इम्पल्सेस आहेत यांना कंडक्ट करत असतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे पाठवण्याचं काम करत असतात. इकडं इफरंट ऑर्गन म्हणून काम करत असतो मसल किंवा एखादी ग्लँड. त्यानंतर आहे मिक्स्ड नर्व, जी नर्व्ज मोटार आणि सेन्सरी असे दोन्ही फंक्शन करत असते, ज्याला म्हटलं जातं म्हणजेच इम्पल्स ट्रान्समिशनचं काम करत असते, त्या नर्व्जला म्हटलं जातं मिक्स्ड नर्व्ज. म्हणजेच या पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या 2 पार्ट आहेत की सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि बॉडी पार्ट्स यांना कनेक्ट करणारी पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पण सेंट्रल नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट येतात, एक तर ब्रेन आणि दुसरा स्पायनल कॉर्ड. मग ब्रेन पासून जर नर्व जर ओरिजिनेट होत असतील आणि पुन्हा त्या टर्मिनेट ब्रेनकडेच होत असतील, तर त्या ज्या नर्व्ज आहेत याला म्हटलं जातं क्रॅनियल नर्व्ज. म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये क्रॅनियल नर्व्ज येतात. त्याच्याच बरोबर सेंट्रल नर्वस सिस्टीमचा दुसरा पार्ट येतो स्पायनल कॉर्ड. म्हणजे स्पायनल कॉर्ड पासून ज्या नर्व्ज निघणार आहेत आणि बॉडी पार्टकडे जाणार आहेत अशा ज्या नर्व्ज आहेत याला म्हटलं जातं स्पायनल नर्व्ज. म्हणजे सुरुवातीला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये क्रॅनियल नर्व्ज की ज्या क्रॅनियम पासून किंवा ब्रेन पासून ओरिजिनेट होतात आणि टर्मिनेट होतात, यांचं जे कनेक्शन आहे बॉडी पार्ट्स आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम, याच्यामधला पहिला पार्ट आपण क्रॅनियल नर्व्ज हा या लेक्चरला स्टार्ट करतोय. आपल्याला हा मुद्दा किंवा हा कन्सेप्ट क्लिअर झाला की सेन्सरी नर्व काय काम करते, सेन्सरी इम्पल्स ट्रान्समिशनचं काम करते. सेन्सरी इम्पल्स हे कुठून निघत असतात, सेन्सरी ऑर्गनकडून निघत असतात. मोटार नर्व म्हणजे मोटार इम्पल्स की ज्याला आपण मुवमेंट असं म्हणू, मोटार इम्पल्स ट्रान्समिट करत असते. आणि मिक्स्ड नर्व सेन्सरी आणि मोटार अशी दोन्ही कामं करत असते. तर बोर्डवरती मी नर्वचं नाव, त्या नर्व कुठून ओरिजिनेट होतात, ब्रेनच्या कोणत्या पार्टपासून ओरिजिनेट होतात, त्याच्यानंतर ती मोटार आहे का मिक्स्ड आहे, आणि ही नर्व नेमकं काय काम करते ज्याला म्हटलं जातं फंक्शन्स ऑफ नर्व, असा एक चार्ट तयार केलेला आहे. जनरली क्रॅनियल नर्व्स ह्या 12 पेअर्स आहेत. म्हणजे राईट साईडला 12 असतील आणि लेफ्ट साईडला 12 असतील. म्हणजे या ब्रेन पासून ओरिजिनेट होणार आहेत आणि टर्मिनेट सुद्धा ब्रेन. ब्रेन आणि डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी यांच्यामधलं हे कनेक्शन आहे की ज्याला क्रॅनियल नर्व्ज असं म्हटलं जातं. तर पहा, आपल्याला 12 पेअर्स दिलेले आहेत. म्हणजे 12 नर्व ह्या 2 पार्ट करायचे आहेत की त्याच्यामध्ये मिक्स्ड आहे, मोटार आहे का सेन्सरी नर्व आहे. हा कन्सेप्ट ऑब्जेक्टिव्ह टाईपसाठी फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्या नर्वचं फंक्शन, हाही कन्सेप्ट या चार्टवरून आपल्याला हे काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हा जो चार्ट आहे आपल्याला पाठच करावा लागतो. रोज तुम्ही 12 आहेत, रोज तुम्ही 3 नर्व्स घ्या. प्रत्येक नर्वचं लोकेशन म्हणजे कुठून ओरिजिनेट होणार आहे, ब्रेनच्या कोणत्या पार्टपासून ओरिजिनेट होणार आहे, ती मिक्स्ड आहे का मोटार आहे, त्यानंतर त्याचं फंक्शन किंवा कोणत्या बॉडी पार्टकडे जाणार आहे, आणि त्यानंतर त्या नर्वचं फंक्शन तुम्ही हे पाठ करावं लागतं. म्हणजे तुम्हाला हे पाठच करावं लागतं. हे म्हणजे लक्षात ठेवून किंवा लक्षात ठेवण्यासारखा आणि खूप दिवस लक्षात राहण्यासारखा पाठ नाही. याच्यावरती तुम्हाला रोज याच्यावरती रिव्हिजन ही करावी लागते. तेव्हा आपल्याला क्रॅनियल नर्व्सवरती क्वेश्चन हा अटेंड करता येतो. या क्रॅनियल नर्व्स 12 आहेत. ह्या 12 लक्षात ठेवण्याच्या ट्रिक आहेत. पण सुरुवातीला आपल्याला पाठांतर करायचं आहे, नंतर मी नेक्स्ट लेक्चरला याच्यावरती ट्रिक सांगेन.
तर पहा, हा पार्ट स्टडी करत असताना सगळ्यात मोठी नर्व कोणती आहे, सगळ्यात म्हणजे ज्याला आपण म्हणतो लार्जेस्ट नर्व कोणती, लॉंगेस्ट नर्व कोणती, स्मॉलर नर्व कोणती, कोणती नर्व हे इंटरनल ॲबडॉमिनच्या स्ट्रक्चरमध्ये पास होत असते, या हेडिंगच्या अंडर सुद्धा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. किंवा या क्रॅनियल नर्वमध्ये कोणत्या नर्वला डेंटिस्ट नर्व्स असं म्हटलं जातं, हाही पॉईंट इथं महत्त्वाचा आहे. म्हणजे पाठांतर म्हणजे फक्त टेबल पाठ करून चालत नाही, तर त्याचं ॲप्लिकेशन सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. तर आपण पाहूया, सुरुवातीला जी नर्व आहे त्याचं नाव आहे ऑल्फॅक्टरी नर्व. ऑल्फॅक्टरी म्हणजे इथं सेन्स ऑफ स्मेलचं फंक्शन आहे, त्यामुळे ही नर्व्स ही सेन्सरी नर्व्स असणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. सेन्सरी नर्व्स ह्या 3 आहेत की ज्याच्यामध्ये कोण येतं, ऑल्फॅक्टरी येतं, ऑप्टिक येतं आणि ऑडिटरी येत असतं. हा पॉईंट अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. तर ऑल्फॅक्टरी हा फोरब्रेन मधला जो काही सगळ्यात मोठा किंवा अँटेरियर पार्ट आहे, मोठा म्हणण्यापेक्षा अँटेरियर पार्ट आहे. अँटेरियर पार्टमध्ये या ऑल्फॅक्टरी लोब पासून ऑल्फॅक्टरी ट्रॅक आणि ऑल्फॅक्टरी बल्ब असे हे त्याचं स्ट्रक्चर आहे. तर ही जी नर्व्स ऑल्फॅक्टरी लोब पासून ओरिजिनेट होत असते, ऑल्फॅक्टरी बल्ब पासून ओरिजिनेट होत असते, आणि ही नर्व जाते कुठं, इपिथेलियम ऑफ नोज. सेन्स ऑफ स्मेल आहे, याचा अर्थ आपल्याकडे सेन्स ऑफ स्मेलसाठी जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे की ज्याला आपण नोज असं म्हणतो, याच ऑर्गनकडे ही नर्व जाणार आहे. म्हणजे ब्रेन पासून निघाली, म्हणजे ब्रेनचा पार्ट कोणता, ऑल्फॅक्टरी लोब, किंवा ज्याला आपण ऑल्फॅक्टरी लोब असं बल्ब असं म्हणलेलं आहे, ह्या बल्ब पासून निघाली आणि बॉडी पार्ट म्हणजेच नोजकडे गेली, म्हणून याला काय म्हणलं जातं, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ही ब्रेन पासून निघालेली आहे म्हणून याला क्रॅनियल नर्व्ज असं म्हटलं जातं. आणि या नर्वचं फंक्शन आहे स्मेल. म्हणजे कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्सचा वापर करूनही आपण ह्या नर्व्ज लक्षात ठेवू शकतो. पहिली झाली ऑल्फॅक्टरी नर्व, ही सेन्सरी आहे. त्याच्यानंतर आहे ऑप्टिक. ऑप्टिक या नावावरून लक्षात ठेवू शकतो की आपल्याला इथं सेन्सेशन हे व्हिजनचं असणार आहे. ऑप्टिक नर्व ही सुद्धा सेन्सरी नर्व आहे. आणि आपल्याला फोरब्रेन पार्ट पाहत असताना आपण इथं क्लिअर केलेलं आहे की डायन्सेफेलॉन, की ज्याच्यामध्ये ऑप्टिक कायझमा तयार झालेला आहे, की जिथं ऑप्टिक नर्व्ज ह्या क्रॉस केलेले आहेत. हे जे स्ट्रक्चर या नावावरून लक्षात ठेवायचं आहे, ही ओरिजिनेट होणार आहे डायन्सेफेलॉन पासून आणि त्याच्यानंतर जाणार आहे रेटिना ऑफ आय. रेटिना ऑफ आयचं जे स्ट्रक्चर आहे इथं ह्या नर्व्ज जाणार आहेत आणि या नर्व्जचं फंक्शन आहे व्हिजन. म्हणजे पहिलं झालं स्मेल, ऑल्फॅक्टरी, त्याच्यानंतर ऑप्टिक. या नावावरूनच आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे कधी लक्षात राहतं, जर तुम्ही कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचे लेक्चर हे फर्स्ट लेक्चरपासून तुम्ही जर ऐकत असाल किंवा त्याच्यावरती अभ्यास करत असाल तरच हे लक्षात राहणार आहे. तुम्ही एकदम अचानक उठून क्रॅनियल नर्व जर पाठ करायचा हा जर कन्सेप्ट जर हातात जर घेतला तर तुम्हाला हे अवघड जाणार आणि केलेलं जे कष्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला काय होणार नाही, त्याचा फायदा मिळणार नाही. कारण एक दिवस तुमचं जर पाठांतर खूप चांगलं असेल तर तुम्ही पाठी कराल, पण ह्याला कायमस्वरूपी जर लक्षात ठेवायचं असेल या कन्सेप्टला तर तुम्हाला याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल, म्हणजेच याची सारखी रिव्हिजन करावी लागेल. आणि फक्त पाठांतराच्या बेसवरती होणार नाही, कारण समजून घेऊन पाठांतर करणं हेही गरजेचं आहे. म्हणजे ऑल्फॅक्टरी आणि ऑप्टिक या दोघांच्या मधला इथं डिफरन्स क्लिअर झाला. त्यानंतरची तिसरी जी नर्व्ज आहे ज्याला म्हटलं जातं ऑक्युलोमोटार असं म्हटलं जातं. 3 नंबरला येते ऑक्युलोमोटार. ही मोटार नर्व आहे. म्हणजे जिथं मुवमेंट, हालचाल जी आहे ही मोटार नर्व काय करत असते, एम्पल्स ट्रान्समिशनचं काम करत असते. आता मोटार नर्व ही सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून ओरिजिनेट झाली. तो जो पार्ट आहे फ्लोअर ऑफ मिड ब्रेन असं म्हटलं जातं. फ्लोअर ऑफ मिड ब्रेन. मिड ब्रेन मध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये कार्पोरा क्वाड्रिजेमिनी हे स्ट्रक्चर आहे. हे या मिड ब्रेन पासून निघाली, त्याच्यानंतर गेली कुठं, आय मसल्सला. म्हणजे ही मोटार नर्व सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून ओरिजिनेट होते आणि त्याच्यानंतर इफेक्टर ऑर्गनला जाते. इथं इफेक्टर ऑर्गन कोण आहे, मसल आहे. मग मसल हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे त्या स्ट्रक्चरची काय होत असते, मूवमेंट होत असते. त्यामुळं या नर्वचं फंक्शन आहे मूवमेंट ऑफ आयबॉल. आपल्या आय रिजनमध्ये जे काही आयबॉल आहेत यांची जी मूवमेंट होत असते, ही मूवमेंट ही कशावरती असते, या ऑक्युलोमोटार नर्व्हवरती डिपेंड असते. समजा काही जणांचा असा कंजेनिटल प्रॉब्लेम असू शकतो की आयबॉलची मूवमेंट होत नाही, फक्त एकाच डिरेक्शनने होत असते. अशा वेळी या नर्व्हमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजेच ही नर्व्ह कोणत्या रिजनला गेलेली आहे, आय मसलला गेलेली आहे. पुढे त्याच्यानंतर आहे 3 नंबरचा आपल्याला पार्ट समजला ऑक्युलोमोटार, ही जी मोटार नर्व्ह आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची जी नर्व्ह आहे ज्याला म्हटलं जातं पॅथेटिक नर्व्ह असं म्हटलं जातं. ही सुद्धा नर्व्ह ही मोटार नर्व्ह आहे.
फ्लोअर ऑफ मिडब्रेन पासून निघते आणि आय मसलला जाते आणि त्याच्यानंतर याचं जे फंक्शन आहे या फंक्शनमध्ये डिफरन्स आहे. हा मुवमेंट ऑफ आयबॉल होतं आणि इकडे होतं रोटेशन अँड मुवमेंट ऑफ आयबॉल. दोघांच्या मध्ये फरक आहे रोटेशन आणि मुवमेंट ऑफ आयबॉल. रोटेशन म्हणजे काय झालं सर्क्युलर मोशनमध्ये आणि इथे मुवमेंट म्हणजे राईट साईड लेफ्ट साईड अँटेरियर किंवा पोस्टेरियर ही जी मुवमेंट आहे ज्याला आपण मुवमेंट ऑफ आयबॉल म्हणतो. आणि रोटेशनमध्ये म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की सर्क्युलर फॉर्ममध्ये फिरवणं याला म्हटलं जातं रोटेशन ऑफ आयबॉल असं म्हटलं जातं. हा झाला 4 नंबरची नर्व झाली पॅथेटिक. त्यानंतर 5 नंबरची जी नर्व आहे ती आपल्या सिलेबस पॉईंटच्या दृष्टीनं किंवा नीट सीटी याच्या दृष्टीनं याच्यावरती बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहे. एकतर ही सगळ्यात लॉंगेस्ट नर्व आहे. ट्रायजेमिनल नर्व याला लॉंगेस्ट नर्व असं म्हटलं जातं कारण या ट्रायजेमिनलमध्ये ट्रायजेमिनल याचा अर्थ याच्यामध्ये 3 नर्व्ज आहेत. 3 नर्व मिळून याला ट्रायजेमिनल असं म्हटलं जातं. याच नर्वला डेंटिस्ट नर्व असंही म्हटलं जातं. म्हणजे जे काही डेंटल प्रॉब्लेम आहेत हे या नर्वमुळे तयार होतात कारण माउथ पार्टचे जे काही ऑर्गन आहेत या प्रत्येक ऑर्गनला या नर्वची अटॅचमेंट आहे की ज्याच्यामध्ये 3 आहेत. पहिली आहे ऑप्थॅल्मिक जी सेन्सरी नर्व म्हणून काम करते. दुसरी आहे मॅक्झिलरी ज्याला आपण लोअर जॉ लोअर लिप अप्पर लिप म्हणतो. आणि त्याच्यानंतर मॅन्डिब्युलर म्हणजे लोअर जॉ लोअर लिप असा जो प्रकार आहे. या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ऑर्गनला ही नर्व काय होत असते इकडं जात असते किंवा म्हणजे ब्रेन पासून निघाली आणि बॉडी पार्ट्सला अटॅच झाली. आता पहा ही जी ट्रायजेमिनल नर्व आहे ही मिक्स्ड नर्व आहे. याला मिक्स्ड नर्व का म्हटलं जातं कारण याच्यामध्ये एक आहे सेन्सरी दुसरी आहे मोटार आणि तिसरी आहे मिक्स्ड. म्हणजे सेन्सेशन आणि मोटार असे दोन्ही फंक्शन हे ट्रायजेमिनल नर्व करत असते म्हणून याला म्हटलं जातं मिक्स्ड नर्व असं म्हटलं जातं की जी वेंट्रल साइड ऑफ ज्याला म्हटलं जातं पॉन्स वेंट्रल साइड ऑफ पॉन्स की जो ज्याला म्हटलं जातं हँडब्रेनचा पार्ट आहे या हँडब्रेनच्या पार्टपासून निघालेली आहे. वेंट्रल साइड ऑफ पॉन्स पॉन्स वेरोली हे जे स्ट्रक्चर आहे की सेरेबेलमच्या पुढच्या बाजूला ज्याला म्हटलं जातं पॉन्स वेरोली यापासूनही निघालेली आहे वेंट्रल साइड ऑफ पॉन्स. त्यानंतर ह्या ज्या 3 नर्व आहेत ह्या कोणत्या ऑर्गनला जातात हा एक आपल्याला फार महत्त्वाचा टास्क आहे की हे लक्षात ठेवणं. तर याच्यामध्ये ऑप्थॅल्मिक ही जी सेन्सरी नर्व आहे ही जाते कुठं नेझल कॅव्हिटीला जाते अप्पर आयलिडला जाते आणि कंजक्टिव्हाला जाते म्हणून याला सेन्सरी नर्व असं म्हटलं जातं. त्यानंतर मॅक्झिलरी जी आहे की ज्याच्यामध्ये अप्पर पार्ट मग तो टीथचा असेल अप्पर लिप असेल म्हणजे लक्षात ठेवायचं मॅक्झिलरी याचा अर्थ होतो अप्पर जॉ आणि मॅन्डिब्युलर याचा अर्थ होतो लोअर जॉ. जसं आपण कॉक्रोचमध्ये हा पार्ट स्टडी केला होता. मग हे जातं कुठं ही एक सेन्सरी नर्व आहे म्युकोसा ऑफ नोज. त्याच्यानंतर पॅलेट म्हणजे माउथ मधलं ज्याला आपण हार्ड स्ट्रक्चर आहे की ज्याचा उपयोग सॉल्विंग प्रोसेससाठी होत असतो ज्याला म्हटलं जातं पॅलेट. त्याच्यानंतर अप्पर टीथ अप्पर लिप आणि त्याच्यानंतर आहे लोअर आयलिड. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ फॅरिंग्स म्हणजे जे काही माउथ पार्टचे जे स्ट्रक्चर आहे ह्या प्रत्येक पार्टमध्ये काय झालेलं आहे ही नर्व डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. फक्त इथं वर्ड लक्षात ठेवायचा अप्पर हा वर्ड लक्षात ठेवायचा की ज्याला मॅक्झिलरी असं म्हटलं जातं जी सेन्सरी नर्व आहे. त्याच्यानंतर मॅन्डिब्युलर लोअर जॉ अप्पर जॉ हा फिक्स असतो त्यामुळे तिथे फक्त सेन्सेशनचं काम होत असतं आणि लोअर जॉ असतो तो कसा असतो की ज्याची मुवमेंट होत असते म्हणून हे फंक्शन कशाचे राहणार आहे इथं मुवमेंटचं राहणार आहे म्हणजे सेन्सरी प्लस मुवमेंट म्हणून याला काय म्हटलं जातं मिक्स्ड नर्व. म्हणजे जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते जर लक्षात असतील आपल्या तरच आपल्याला हा पॉईंट पाठांतरासाठी क्लिअर होतो की हा अप्पर जॉ आहे हा लोअर जॉ आहे. अप्पर जॉ कधी हलत नाही एका ठिकाणी घट्ट आहे त्यामुळे इथं फंक्शन हे फक्त सेन्सरीचं असणार आहे त्यामुळे ही सेन्सरी नर्व असणार आहे. इकडं हा हलतोही आणि त्याच्यासोबत सेन्सेशन त्यामुळे ही मिक्स्ड नर्व्स असणार आहे. आता ही जी मॅन्डिब्युलर नर्व आहे ही ओरिजिनेट होणार ब्रेन पासून म्हणजे पार्ट्स ऑफ पॉन्स वेरोली पासून. त्याच्यानंतर जाणार कुठे लोअर टीथ म्हणजे जो काही लोअर टीथचा जो काही सेट आहे इकडे जाणार. त्याच्यानंतर स्क्रीन ओव्हर मॅन्डिबल म्हणजे लोअर जॉ जो आहे त्याच्यावरची स्किन. त्याच्यानंतर चिक रिजन म्हणजे जे काही आपले एक्सप्रेशन्स असतात हे एक्सप्रेशन सुद्धा याच्यावरती डिपेंड असतात चिक. त्याच्यानंतर साइड्स ऑफ हेड्स इन फ्रंट ऑफ द इयर म्हणजे इयरच्या बाजूला जे काही स्किन आहे या स्किनकडे ही नर्व जाणार. त्याच्यानंतर मसल्स ऑफ मॅस्टिगेशन म्हणजे लोअर जॉ हा मॅस्टिगेशनसाठी काम करतो म्हणजे याची मुवमेंट होते म्हणूनच मॅस्टिगेशनची प्रोसेस होत असते. त्यामुळं ही मुवमेंट म्हणजे नेमकी कोणाची आहे
मसल्स ऑफ मॅस्टिकेशन जी लोअर जॉमध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे या नर्वला म्हणलं जातं मिक्स्ड नर्व. म्हणजे माउथ पार्टमधले जे काही ज्या काही प्रोसेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण फूड इनटेक करतो, त्यानंतर त्याचं कटिंग होतं, मॅस्टिकेशन होतं, पुढची जी सॉल्विंग प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये पॅलेट हा पार्ट दिलेला आहे, हे जे सगळे माउथ पार्ट किंवा बकल पार्टचे जे काही फंक्शन्स आहेत, हे सगळे फंक्शन्स ह्या ट्रायजेमिनल नर्ववरती डिपेंड राहत असतात. म्हणजे टीथ रिजन, अप्पर टीथ, लोअर टीथ, अप्पर लिप, लोअर लिप, म्हणजे या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम ही कोण करत असते? ही कंट्रोल म्हणण्यापेक्षा एम्पल्स ट्रान्समिशन की ज्याच्यामध्ये सेन्सरी असेल, मोटार असेल, कंट्रोल तर ब्रेनकडून हा होतच असतो. याला म्हटलं जातं ट्रायजेमिनल. माउथ पार्टकडे जाते, म्हणजे बराचसा पार्ट हा टीथ ॲसेसरीजकडे जात असते, म्हणून याला डेंटिस्ट नर्व्ह असंही म्हटलं जातं. गिव्ह सायंटिफिक रिझनसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या झाल्या 5 नर्व्ह. 5 मध्ये आपण पहिल्यांदा पाहिली ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युमुलोटा, आणि त्याच्यानंतर 4 नंबरला होती पॅथेटिक, आणि त्यानंतर होतं ट्रायजेमिनल. मी एक सेंटेन्स सांगणार आहे, या सेंटेन्सवरती तुम्हाला या नर्व्स लक्षात राहू शकतात. सध्या मी फक्त अर्ध सेंटेन्स सांगते, अर्ध तुम्ही शोधी लावू शकता. ऑन ऑकेजन ऑफ, ऑन ऑकेजन ऑफ. त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स मी सांगणार आहे. कारण आपण काय करतो, सेंटेन्स माहीत झाल्यानंतर पुढचं काहीही अभ्यास करत नाही, फक्त त्या 12 नर्व्हची नावं लक्षात ठेवतो. तर आपल्याला फक्त 12 नर्व्हची नावं तर लक्षात ठेवायचीच आहेत, पण कोणत्या ब्रेनच्या पार्टपासून ओरिजिनेट झाली, मिक्स्ड आहे का, मोटार आहे का, सेन्सरी आहे, आणि त्याच्याचबरोबर कोणत्या बॉडी पार्ट्सच्या ऑर्गनकडे गेलेले आहे, हा पार्टही तितकाच महत्त्वाचा आहे. ही झाली 5वी नर्व. त्याच्यानंतर अब्ड्युसन्स ही 6 नंबरची नर्व आहे. आता 6 नंबरच्या नर्वसाठी एक स्पेशल डिस्क्रिप्शन आहे की सगळ्यात छोटी, ज्याला म्हटलं जातं शॉर्टेस्ट नर्व असं म्हटलं जातं, जी आहे अब्ड्युसन्स. ही एक मोठा नर्व आहे. पॉन्स या पार्टकडूनच ही ओरिजिनेट झालेली आहे, हाइंड ब्रेनचा पार्ट. आणि हे जाते कुठं? मसल्स ऑफ आयबॉल, म्हणजे आय रिजनला बऱ्याचशा नर्व्स ह्या अटॅच असतात, त्यामुळं या आय रिजनची काय होत असते? मुवमेंट होत असते, मसल्स ऑफ आयबॉल. आणि इथं फंक्शन्स आहे मुवमेंट ऑफ आयबॉल. जी नर्व मसलला अटॅच असते, बॉडी ऑर्गनच्या मसलला अटॅच असते, त्या नर्वचं फंक्शन असणार आहे ज्याला म्हटलं जातं मुवमेंट. मग ते कोणते आहे? ऑर्गन असू दे, मसलला जर अटॅच असेल तर ती मुवमेंट होणार. हा झाला 6 नंबरची. 7 नंबरची नर्व्ज आहे ज्याला म्हटलं जातं फेशियल नर्व्ज असं म्हटलं जातं. ही एक चमत्कारी आहे. आपल्या चेहऱ्यावरचे जे काही फेशियल, जे काही एक्सप्रेशन्स आहेत, हे या फेशियल नर्व्जवरती डिपेंड राहत असतात. आणि ही एक मिक्स्ड नर्व्ज आहे, म्हणजे जिथं सेन्सरी आणि त्याच्याच सोबत ज्याला म्हटलं जातं मोटार ही फंक्शन्स होतात, की ज्याच्यामध्ये फेशियल एक्सप्रेशन, मग की ज्याच्यामध्ये नेकचा पार्ट आला, त्याच्यानंतर आय रिजनमध्ये ज्या काही लॅक्रिमल ग्लँड्स असतात, ह्या ग्लँडला सुद्धा ही नर्व अटॅच राहत असते. त्याच्यानंतर इथं सलायव्हरी सिक्रिशनचं सुद्धा काय होत असतं? काम होत असतं. म्हणजे 6 नंबर झाल्यानंतर 7 नंबरची नर्व आहे ज्याला म्हटलं जातं फेशियल नर्व्ज, आणि ही एक मिक्स्ड नर्व आहे. ही सुद्धा पॉन्स वेरोलीपासून ओरिजिनेट होत असते, आणि ज्याचं फंक्शन आहे फेशियल एक्सप्रेशन. हा एवढा जरी पार्ट लक्षात ठेवला तरी आपलं काम होऊ शकतं. त्यानंतर 6 झालं, 7 झालं. 8 नंबरची नर्व आहे ज्याला म्हटलं जातं ऑडिटरी नर्व असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये ऑडिटरी, आता हे फंक्शन झालं, जसं ऑल्फॅक्टरी झालं सेन्स ऑफ स्मेल, हे झालं सेन्स ऑफ विजन. त्याचसोबत पुढची जी नर्व आहे ऑडिटरी नर्व, ही जी 8 नंबरची नर्व आहे ही आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. ही एक सेन्सरी नर्व आहे आणि जे हिअरिंगचं काम करते. म्हणजेच जे काही इयरचं स्ट्रक्चर आहे, या इयरच्या स्ट्रक्चरमध्ये ही नर्व काय होणार आहे? पास होणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण पार्ट्स, तुम्हाला पुढचा पार्ट आहे की स्ट्रक्चर ऑफ इयर, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल इयर आहे, इंटरनल इयर आहे. तर या इंटरनल इयरला ही नर्व ब्रेन पासून निघते, म्हणजे पॉन्स पासून निघते, पॉन्स वेरोलीपासून निघते आणि इंटरनल ब्रेनला अटॅच होते, ज्याला म्हटलं जातं ऑडिटरी नर्व. ही ऑडिटरी नर्व ही 8 नंबरची नर्व आहे आणि ही एक सेन्सरी नर्व आहे. लक्षात ठेवायचं, सेन्सरी नर्वमध्ये फक्त 3च नर्व आहेत. एक नंबरची आहे, 2 नंबरची आहे आणि 8 नंबरची आहे. त्यामुळे 128 हा जो नंबर आहे हा सेन्सरी नर्वच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. आपल्याला इथं 3 नर्व्ज आहेत, याच्यापैकी 2 नर्वचे नंबर लक्षात ठेवायचं, तिसरी आपोआप लिहिता येते. म्हणजे सेन्सरी नर्व 128 लक्षात ठेवल्यानंतर मोटार एक लक्षात ठेवायची आणि मिक्स्ड नर्व उरलेल्या लिहून टाकायच्या. 8वी झाली ज्याला आपण म्हणतोय की ऑडिटरी नर्व. त्याच्यानंतर 9 नंबरला आहे ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, आणि ही एक मिक्स नर्व आहे. मेडुला ऑब्लॉंगेटापासून ही ओरिजिनेट होत असते आणि जी फॅरिंग्स, टंग यांना जाऊन अटॅच होत असते. त्यामुळं टेस्ट आणि सलायव्हरी सिक्रिशन याच्यासाठी ही नर्व काम करत असते, ज्याला म्हटलं जातं ग्लॉसोफॅरेंजियल.
त्यानंतर 10वी आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाची नव आहे, ज्याला म्हटलं जातं वॅगस नव असं म्हटलं जातं, की जी सगळ्यात लॉंगेस्ट नव म्हणून काम करत असते. आणि या 10 नंबरच्या नवला नंबर ऑफ ब्रांचेस ह्या ओरिजिनेट होत असतात, की जिथं ही वॅगस नव ॲब्डॉमिन एरियामध्ये जात असते, की ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, हे जे व्हायटल ऑर्गन आहेत, या व्हायटल ऑर्गनचं जे कंट्रोल आहे तो या वॅगस नर्वचा आहे. म्हणजे ब्रेनकडून निघाली आणि त्याच्यानंतर जे काही इंटरनल ॲबडॉमिनल जे काही व्हायटल ऑर्गन आहे यांच्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे जी विसरल मुवमेंट्स आहेत, या विसरल मुवमेंटचं किंवा विसरल मुवमेंट हे या नर्वचं काय आहे, फंक्शन आहे, की ज्याच्यामध्ये ब्रिदिंग आहे, कार्डियक ॲक्टिव्हिटी किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ज्यूसचं जे सिक्रिशन आहे, हे सुद्धा या नर्वचं म्हणजे 10 नंबरची नर्व लक्षात ठेवायचं. वॅगस नर्व ही एक लॉंगेस्ट आहे आणि त्याला नंबर ऑफ ब्रांचेस आहेत. हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टीम मधले ऑर्गन म्हणजेच कार्डियक सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, कार्डियक सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम यांची अटॅचमेंट ही या वॅगस नर्वला आहे, म्हणून याला लॉंगेस्ट नर्व असं म्हटलं जातं. लार्जेस्ट जी आहे ही ट्रायझेमिनल 5वी आहे, 10वी ही लॉंगेस्ट आहे आणि अब्ड्युसन्स 6 नंबरची आहे ती शॉर्टेस्ट नर्व आहे. आला पण लक्षात. हे झालं 10 नंबर. 11 नंबरला येतं ज्याला म्हटलं जातं स्पायनल ॲसेसरीज. ही जी स्पायनल ॲसेसरीज आहे ही मोटार नर्व्ज आहे आणि जिथं शोल्डर रिजनला जात असते किंवा ज्याला आपण म्हणतो पेल्विस रिजन, जिथं आपले हात आणि पाय यांची अटॅचमेंट आहे, इथं त्या नर्व्ज काम करत असतात. त्याच्यानंतर जी सगळ्यात लास्ट आहे ज्याला म्हटलं जातं हायपोग्लॉसियल नर्व असं म्हटलं जातं, ही एक मोटार नर्व आहे आणि ज्याच्यामध्ये टंग ची मुवमेंट किंवा ज्याला म्हटलं जातं विसेरा किंवा विसरल मसल्स यांच्याबरोबर त्यांची अटॅचमेंट आहे. आणि ही सुद्धा नर्व मेरुडा ऑब्लॉंगेटापासून ओरिजिनेट होत असते आणि टंग आणि विसरल मसलला अटॅच होत असते. इथं मी 12 नर्व सांगितलेले आहेत, की ज्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, अक्युमुलेटर, पॅथेटिक, ट्रायझेमिनल, अब्ड्युसन्स, त्यानंतर 7 नंबरला फेसियल आहे, 8 नंबरला ऑडिटरी नर्व आहे, 9 नंबरला ग्लासोफॅरेंजियल आहे, 10 नंबरला वॅगस नर्व आहे आणि त्याच्यानंतर 11 नंबरला स्पायनल ॲसेसरीज आहे आणि 12 नंबर हायपोग्लॉसियल, 12 नंबरला आहे हायपोग्लॉसियल. इथं आपण क्रॅनियल नर्वच्या 12 नर्व्स पाहिलेले आहेत. म्हणजे इथं आपला क्रॅनियल नर्व हा पार्ट काय झाला, कंप्लीट झाला, की ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, क्रॅनियल नर्व सिस्टीम म्हणजे काय, क्रॅनियल नर्व्स ह्या ब्रेनपासून ओरिजिनेट होतात आणि तिथंच टर्मिनेट होतात. क्रॅनियल नर्व्स ब्रेनपासून निघाल्या की त्या इतर बॉडी पार्ट्सकडे जातात, की याच्यामध्ये 3 नर्व्स आहेत, सेन्सरी, मोटार आणि मिक्स्ड. सेन्सरी नर्व्स ह्या सेन्सरी इम्पल्स कंडक्ट करतात, मोटार नर्व मोटार इम्पल्स कंडक्ट करतात आणि मिक्स्ड सेन्सरी प्लस मोटार इम्पल्स कंडक्ट करतात. आता आपल्याला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, हा टेबल तर लक्षात ठेवायचंच आहे, पण त्याच्यामध्ये सेन्सरी नर्व्स कोणत्या, मोटार नर्व्स कोणत्या आणि मिक्स्ड नर्व कोणत्या. याच्यामध्ये सेन्सरी नर्वच्या बाबतीमध्ये सांगितलं 1, 2 आणि 8 ह्या सेन्सरी नर्व्स आहेत. मोटार नर्वमध्ये 3, 4, 6, 11 आणि 12 लक्षात ठेवायचं. मोटारमध्ये 3, 4, 6, 11 आणि 12 ह्या मोटार नर्व्स आहेत आणि उरलेला मिक्स म्हणजे ज्या काही शिल्लक राहिलेल्या आहेत ह्या काय आहेत, मिक्स्ड नर्व्स आहेत. ह्या क्रॅनियल नर्वमध्ये लॉंगेस्ट कोणती, लार्जेस्ट कोणती, शॉर्टेस्ट कोणती आणि की ज्याला इंटरनल किंवा ॲब्डॉमिनल स्ट्रक्चरमध्ये जी जाते अशी नर्व्स कोणती, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं क्रॅनियल नर्व हा जो कन्सेप्ट आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण स्पायनल नर्व्स हा पार्ट पाहूया.